बदलापूर शहरात नागरिकांना घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याचे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि स्वच्छ शहर या उद्देशाने अनेक बदलापूरकर जबाबदारीने कचरा वर्गीकरण करत आहेत. मात्र प्रत्यक्ष संकलन प्रक्रियेत होत असलेल्या प्रकारांमुळे या संपूर्ण उपक्रमाच्या प्रभावीतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील काही भागांमध्ये नागरिकांनी वेगळा करून दिलेला ओला आणि सुका कचरा घंटागाडीत टाकताना पुन्हा एकत्र केला जात असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांकडून स्रोतावर काटेकोरपणे केलेले वर्गीकरण संकलनाच्या टप्प्यावरच व्यर्थ ठरत असल्याची खंत व्यक्त होत आहे. कचरा व्यवस्थापन साखळीतील हा महत्त्वाचा दुवा कमकुवत झाल्यास पुनर्वापर प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम होतो. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि सुक्या कचऱ्याचे पुनर्वापरासाठी वर्गीकरण यांसारख्या उपक्रमांना त्यामुळे अडथळा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. जर शेवटी कचरा एकत्रच होणार असेल तर आम्ही वेगळा करण्याचा त्रास का घ्यावा, असा सरळ सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने कचरा संकलन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा अशी मागणी होत आहे. स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी नागरिकांचा सहभाग जितका महत्त्वाचा आहे तितकीच जबाबदारी प्रशासनाचीही आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. दररोज शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असताना स्रोतावर कचरा वर्गीकरण हा शाश्वत उपायाचा पाया मानला जातो. मात्र संकलन स्तरावर निष्काळजीपणा होत असल्यास संपूर्ण यंत्रणेवर त्याचे दुष्परिणाम होतात. पुनर्वापर योग्य कचऱ्याचे नुकसान, कंपोस्टिंग प्रकल्पांवरील परिणाम, डम्पिंग ग्राउंडवरील वाढता ताण आणि दुर्गंधी व प्रदूषणाच्या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बदलापूर घडवायचा असेल तर कचरा व्यवस्थापन साखळीतील प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक आहे. नागरिकांनी कचरा वेगळा करण्याची सवय कायम ठेवावी, तसेच प्रशासनानेही स्वतंत्र वाहने, स्वतंत्र विभागणी आणि प्रभावी देखरेख यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्वच्छता ही केवळ मोहीम नसून ती नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांची फलश्रुती आहे. दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडल्यासच स्वच्छ बदलापूरचे स्वप्न साकार होऊ शकते.